नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? तर आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण आज काय बघणार आहोत. आज आपण दोन अंकी गुणाकार बघणार आहोत. दोन अंकी गुणाकार, छोटे गुणाकार, दोन अंकी थोडेसे मोठे आणि त्याच्यापेक्षा मोठे, असे आपण दोन अंकी गुणाकार बघणार आहोत. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांना मी सांगायलो की ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन नोट्स घेतल्या नसतील त्यांनी 99 रुपयाच्या नोट्स घ्याव्या, जेणेकरून त्यामध्ये सर्व गणित मी समजून सांगितलेले आहेत, म्हणून ते आपण नोट्स घ्याव्या. तर बघूया आपण पहिलं गणित काय, 22 गुणिले 12. बघा, सुरुवातीचं गणित जे आहे ते 22 गुणिले 12 हे आहे. आपल्याला सोप्या पद्धतीने करायचे दोन अंकी गुणाकार. रेग्युलर पद्धतीनं जे आहे त्याला टाइम लागतो, आपण याला सोप्या पद्धतीने करतो. एकदम सुरुवातीला काय करायचं बघा, 22 गुणिले 12 हे लिहायचं. मी इथं तुम्हाला याची इमेज दाखवली आहे. आपल्याला ते बाण वगैरे करायला अवघड जाते म्हणून आपण हे केलं. सुरुवातीला बघा, पहिली जी स्टेप आहे हे लिहिलं, नंतर मग काय करायचे, तीन रकाने करायचे. 1 2 3. बघा, 1 2 3. इथं 1 2 रेषा वाढल्या की तीन रकाने होतात. 1 2 3. तीन रकाने केल्यानंतर मग बे दोन्ही 4. बघा, 2 गुणिले 2 म्हणजे ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 4. बे 1 बे 2. नंतर काय करायचं, ही जी पहिली स्टेप आहे 2 गुणिले 2 4. 2 1 2 इथं लिहिलं. नंतरची जी स्टेप आहे, तीन रकाने वरले, नंतर ह्या दोन्हीचा गुणाकार केला. 2 गुणिले 2 4. 2 1 2 4. हे सॉरी 2. नंतर जी लास्ट स्टेप आहे बघा, सॉरी सेकंड स्टेप आहे, ह्याला तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले 4 आणि 2 1 2. 2 गुणिले 2 4 आणि 2 1 2. 4 अधिक 2 किती होते, 6. मग इथं आपण 6 लिहिलं. आता जी शेवटची जी स्टेप आहे बघा, आपल्याला ह्याची बेरीज करायची. इथं जेव्हा जेव्हा म्हणजे इथं कधी कधी काय होते, दोन दोन अंक येतात, इथं कधी दोन अंक येतात, कधी 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 इथं तीन पण अंक येतात. तर जेव्हा एक अंक येईल, आपण सगळीकडे एक अंक आले तर आपण सगळं लिहू शकतो. परंतु काही वेळेस काय होतं, इथं एक अंक येते, इथे दोन अंक येतात. तर बघ तर बघा कसे करायचं. इथं काय करायचं, जर एक अंक आला इथं, इथं कधी कधी दोन अंक येतात. इथं आता पुढच्या महिन्यात आपण दोन अंक पाहणार आहोत. इथं दोन अंक आले तर काय करायचं आपण बघूया. इथं सुरुवातीला काय करायचं, हे चार दशाला तसे घ्यायचे. नंतर इथं लेफ्ट साईडला झिरो घ्यायचा, डाव्या साईडला झिरो घ्यायचा. नंतर मग 0 अधिक 6. 0 अधिक 6 किती होते, 6 इथं लिहायची. नंतर परत इथं झिरो घ्यायचं. इथं जर एक संख्या आली म्हणजे ह्या इथं एक संख्या आली तर लेफ्ट साईडला काय करायचं, झिरो घ्यायचा. लेफ्ट साईडला झिरो घेतल्यावर संख्याची किंमत वाढत नाही. मग नंतर इथं चार दशाला तसे 0 अधिक 6 6. नंतर 0 अधिक 2 2. मग इथं आपलं उत्तर आलं 264. लक्षात आलं आपल्याला. बघा कसं केलं मी गणित. सुरुवातीला 22 गुणिले 12 लिहिल्यानंतर तीन रकाने करण्यासाठी दोन रेषा वाढल्या, 1 2. बे दोन्ही 4. बे 1 बे. नंतर मग तिरकस गुणाकार केला. बे दोन्ही 4. बे 1 बे. 4 आणि 2 6. ह्या तिरकस गुणाकार 2 1 बे दोन्ही 4. हे इथं लिहिलं 2 गुणिले 1 2. 4 अधिक 2 6 इथं लिहिलं. नंतर मग इथं आपलं उत्तर आलं. आता जी लास्ट स्टेप आहे, चार दशाला तशी इथं लेफ्ट साईडला झिरो घ्यायचा. जिथं जेव्हा एकच संख्या येते तिथं लेफ्ट साईडला डाव्या साईडला झिरो घ्यायचा. चार दशाला तसे 0 अधिक 6 6. नंतर 0 अधिक 2 2. मग आपलं उत्तर मिळालेलं आपल्याला 264. 12 गुणिले 22, सॉरी 22 गुणिले 12 264. तर चला तर आपण दुसरं बघूया, दुसऱ्या टाईपचं गणित. तर बघा, ज्यांना व्हिडिओ समजला नसेल त्यांनी डबल बघा, पण नीट समजून घ्या. आपण तीन गणित एकदाच बघणार आहोत, म्हणून नीट काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, वही पेन सोबत ठेवा. तर चला तर बघूया, 23 गुणिले 24 हे कसा गुणाकार आहे. तर सुरुवातीला 23 गुणिले 24 दोन अंकी गुणाकार आहे आपला. तर सुरुवातीला काय करायचं, दोन रेषा ओढायच्या, म्हणजेच तीन रकाने होते, 1 2 3. बघा माझा कर्सर आहे 1 2 3. इथं दोन रेषा ओढायच्या, 1 2. नंतर मग ही पहिली झाली स्टेप. नंतर मग काय करायचं, दोघाचा गुणाकार करायचा. 3 चौक 12. 3 4 जा 12. 2 2 जा 4. इथं लिहिलं आपण 2 2 जा 4. 3 4 जा 12 इथं आपण लिहिलेलं आहे. ही झाली दुसरी स्टेप. आता बघा तिसरी स्टेप. बघा तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले 4. बघा 2 गुणिले 4 किती होते, 8. आणि 3 दोन्ही 6 6. 8 आणि 6 किती होते, 14. इथं 14 लिहून टाकायचे. आपण पहिल्या दोन स्टेप आपल्याला उत्तर मिळालेलं ह्याचं, म्हणजे पहिले 12. 3 चौक 12 बेदोनी 4. नंतर तिरकस गुणाकार बेदोनी 4 आणि 3 दोन्ही 6. कन्फ्यूज होऊ नका. 8 आणि 6 याचा बेरीज करायची. 8 आणि 6 किती होते, 14. इथं आपण 14 लिहिलं. आता जी लास्ट स्टेप आहे बघा, लास्ट एकदम लास्ट, नीट काळजीपूर्वक बघा, कन्फ्यूज होऊ नका. 2 2 दशाला तसे. नंतर इथं मागच्या संख्येमध्ये इथं झिरो आलता, पण आता इथं झिरो आला नाही. तर ही ही जी संख्या इथं 2 दशाला तशी लिहिलं, तर ही संख्या ह्याच्यामध्ये अडकायची. 1 अधिक 4 किती, इथं ॲरो केला, 1 अधिक 4 किती होते, तिथं 5 लिहायचे. नंतर मग 1 अधिक 4 किती होते, 5. आपलं उत्तर मिळालेलं आपल्याला 552. आपलं उत्तर किती आलेलं आहे, 23 गुणिले 24. बघा, 23 गुणिले 24. 23 गुणिले 24. 552 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. सिंपल आहे बघा. जर व्हिडिओ समजला नसेल तर परत बघा.
तर बघा हे थोडंसं आता पहिली स्टेप बघितली तर एक एकच संख्या होत्या. आता दुसरं थोडं मोठं होतं. आता तिसरं आणखी थोडंसं मोठं आहे. पण काळजीपूर्वक लक्षपूर्वक गणित बघा. वही पेन सोबत ठेवा आणि नोट्समध्ये तुमच्या वहीवर लिहून ठेवा गणित. बघा आता बघूया 97 गुणिले 89 हे मोठं गणित आहे. 2 अंकी थोडं मोठं गणित आहे. काळजीपूर्वक बघा. बघा आता ही पहिली काय करायचं तुम्हाला माहित झालं. आता पहिल्या दोन गणितामध्ये माहित झालं कसं करायचं. पहिल्या तीन रेखा निवडायचे, 1 2 3 म्हणजे दोन रेषा निवडायच्या. इथं काय करायच्या असं गणित लिहायचं, दोन रेखा निवडायचे, दोन रेषा निवडायच्या, 1 2 तीन रेखा निवडतात, 1 2 3. बघा माझा कर्सर आहे तिथं, 1 2 3 3 झाले. नंतर जी दुसरी स्टेप आहे बघा, 7 गुणिले 9, 7 गुणिले 9 किती होते, 63. 7 9 जा 63 इथं लिहून टाकायचं, 7 9 जा 63. नंतर 9 8 72, 9 8 जा 72 इथं लिहिलं, 9 8 जा 72, 7 9 जा 63. ही पहिली स्टेप झाली आपली. थर्ड स्टेप आहे बघा, 97 गुणिले 89. आता आपल्याला मधली काढायची, तर मधली ही संख्या काळजीपूर्वक बघायचं, थोडस मोठं आहे मगापेक्षा. 9 गुणिले 9 बघा, 9 गुणिले 9 बघा, 9 गुणिले 9 किती होते, 81. 7 8 किती होते, 56. 7 8 56. 9 गुणिले 9 81. 81 अधिक 56 किती होते, 137. इथं आपण 137 लिहिलं. झालं. आता जी तिसरी स्टेप आहे बघा, तिसरी जी स्टेप आहे बघा, तिसरी स्टेप कशी आहे, 7 9 63, 8 9 72 हे आपण आपल्याला मिळालेलं आहे. नंतर मग ही जी तिसरी स्टेप आहे 137, लास्ट स्टेप आहे ही 137. आता हे काय करायचं, 3 नशाला तसे, मग जसं सांगितलं 3 नशाला तसे. नंतर 6 अधिक 7, 6 अधिक 7 किती होते, 13. 13 इथं 3 बघा, 13 इथं किती, 3. आणि हातचा आला एक पुढच्या संख्येच्या डोक्यावर. आता इथं 2 अंकी संख्या आहे म्हणून काळजीपूर्वक बघा किती आहे, 2 अंकी संख्या. मागच्या वेळेस इथं 2 अंकी संख्या होती, आता 3 अंकी झाली म्हणून 3 दशाल तसे. 6 अधिक 7 13, 13 इथं 3, 1 कॅरी कुठं, 13च्या डोक्यावर. ह्या 2 अंकी इथं 2 असेल, किती असेल बघा, 13च्या वर. 13 ने 14, 13 ने 14, 14 अधिक 2 ही पुढची संख्या. 14 अधिक 2 किती होते, 16. 16 6, हातचा आला 1, 7 ने 1 8. बघा 3 दशाला तसे बघा, डबल मी सांगतो तुम्हाला, 3 दशाला तसे 3 ॲज इट इज. 6 + 7 13, 13 ला 3 1 कॅरी, 13 च्या डोक्यावर 1 कॅरी. 13 + 1, 13 + 1 किती, 14. 14 प्लस पुढची संख्या 2 ऍड करायची, ही पुढची जी दोन संख्या मी ॲरो केलेला आहे इथं, बाण केलेला आहे. 14 + 2 किती होते, 16. 16 ला 6 1 कॅरी. जसं आपण ऍडिशन मध्ये कॅरी देतो तसं. मग 7 + 1 किती, 8. मग आपलं उत्तर मिळालेलं 86 33, 8633 आपलं उत्तर मिळालेलं आहे. बघा मी तुम्हाला 3 प्रकारचे गणित सांगितलेले आहेत, तर तिन्ही प्रकारचे गणित आहेत ते गणित आपण करायचे. मी पहिल्या प्रकारचे अगोदर गणित देतो, ते गणित आपण केल्याशिवाय, आपण हे केल्याशिवाय आपल्याला पुढचे जे गणित आहेत ते समजणार नाही, म्हणून हे पुढचे गणित करायचे. त्याला 25 गुणिले, एक मिनिट, हे गणित करायचं आपल्याला. हे 5 10 गणित करायचे. कमीत कमी एका गणिताचे 10 गणित झाले पाहिजेत. कमीत कमी 10 पेक्षा जास्त झाले तरी चालते. जर आपण हे गणित केले नाही तर आपल्याला ते येणार नाही. लक्षपूर्वक गणित करायचे हे आपण. आता हे मोठे, मी अगोदर तुम्हाला छोटे गणित देतो, नंतर मोठे. 31 गुणिले 21, 30 गुणिले 32, 35 गुणिले 45, 47 गुणिले 21, 61 गुणिले 66. आता बघा, आता थोडेसे मोठे आहेत. ह्या पद्धतीने काय, जर गणित समजलं नसेल तर 2 वेळेस बघा, आणखीन बघा. आणि आणखीन जर समजत नसेल तुम्हाला तर काय करायचं, एक गणित बघायचं, त्या सारखी गणित घ्यायचे. 96 हे मोठं गणित आहे. आता हे सर्व मोठे गणित आहे. 96 95 94 97 97. हे बघा, ह्या टाईपचे गणित आपण सोडवायचे. हे गणित केल्यानंतर आपल्याला पुढचे जे लेवल्स आहेत किंवा जे पुढचे गणित मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तर समजतील. आपण जरी गणित केले नाही तर आपल्याला ते येणार नाही, म्हणून ह्याच्यापेक्षा जास्त घ्या. आणि हे गणित केल्यानंतर बघा, हे गणित मी ज्या सांगितलेलं त्या पद्धतीने केल्यानंतर गणिताची कॅल्क्युलेटर चेक करायचं आपलं बरोबर आहे का. जर समजा गणित चुकलं तर डबल आपण करायचं, नाही समजलं व्हिडिओ तर डबल बघायचा. तर पण मात्र गणिताची प्रॅक्टिस तुम्हाला लागणार, प्रॅक्टिस ही करावीच लागणार. तुम्हाला मी किती दिले, 5 ते 10 गणित दिलेले आहेत. हे गणित लिहून घ्या आणि गणित करा. बघा गणित करा. हे काही तुम्हाला जर काही वाटत असलं, व्हिडिओ समजत नसेल तर कमेंट्स मध्ये मला आपण सांगा की मला
मी तुम्हाला नक्कीच त्याचा रिप्लाय देईल. आणि मला एक छोटं सांगा, ज्या विद्यार्थी जे हे व्हिडिओ बघत आहेत ते कुठून बघत आहेत, मला इस लक्षात येईल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत चालला, कोणत्या जिल्ह्यापर्यंत आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत चाललेला आहे. त्यामुळे आपण जिल्ह्याचं नाव टाका, की ह्या जिल्ह्यात कमेंट्समध्ये नाव टाका, या जिल्ह्यातून मी हा व्हिडिओ बघतोय. तर बघा, परत एकदा सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसतील, बघा त्यांनी 99 रुपीज म्हणजेच 99 रुपयामध्ये ह्या नोट्स घ्या. या नोट्समध्ये सर्व काही आपल्याला आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायच्या त्यांनी ह्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला स्कॅनर पाठवल्यानंतर तुम्ही मला 99 म्हणजे 99 रुपये टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये नोट्स देईल. तुम्ही ते प्रिंट काढू शकतात किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यानंतर असे नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो व्हिडिओ बघता येईल, तुम्ही मिस करणार नाहीत. आणि आपल्या मित्रांनाही याचा फायदा होऊ द्या, मित्रांनाही हे शेअर करा आणि एक लाईक करा, कारण की आपण व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घेत असतो आणि भरपूर हे लागत असतो. तर बघा, कशा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आणि गणित नक्की करा. तर आपण पुढच्या वेळेस आपण गणित बघणार आहोत ते स्क्वेअरचे. म्हणून बघा आपण हे गणित काळजीपूर्वक करायचे आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गणित हे जर केले तर आपल्याला पुढचे गणित येतील. आपण लेवल 3 मध्ये आहोत आणि हे असे गणित आहेत. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.